नमस्कार. मी जी कविता वाचणार आहे 26/11चा अतिरेकी हल्ला, दहशतवादी हल्ला आपण सर्वांना सर्वश्रुत आहे. त्याच्या अगोदर साखळी बॉम्बस्फोट किंवा अतिवृष्टी असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून कवितेचे नाव मी ठेवले आहे आमची मुंबई. म्हणजे मुंबई कशी इतकी संकट झेलून पेलून ताठ मानेने आजही उभी आहे, त्या संदर्भातली ही कविता आहे. कवितेचे नाव आहे आमची मुंबई. दहशतवाद्यांनो, एक संध नांदणाऱ्या मुंबईची शक्ल करायला निघालात काय? दहशतवाद्यांनो, एक संध नांदणाऱ्या मुंबईची शक्ल करायला निघालात काय? शक्य नाही तुम्हाला. इथे सर्व धर्म समभावाने सांधलेली माणसं तुटून पडतायत. अशा वेळी तुम्ही 26/11ला आमची निष्पाप माणसं मारली, तेव्हा मदतीचे लाखो हात आणि तुम्हाला टक्कर देणारे आमचे वीर हुतात्मे हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय साळसकर आदी तुम्ही पाहिले असतीलच. साखळी बॉम्बस्फोटातही तुम्ही आमची मुंबई हलवण्याचा प्रयत्न केला, पण आमची सुरक्षा, आमचे पोलीस, येथील जनता यांनी जीवाचं रान करून अवघ्या काही तासात मुंबई पूर्ववत केली. अतिवृष्टीने एकदा असाच कहर केला आणि अनेकांचे संसार बुडवले, पण इथल्या संस्था, संघटना, प्रशासन सर्वांनी मिळून पुन्हा माणसं उभी केली. रोज हजारो लाटांचे तडाखे बसूनही आमची मुंबई डौलात उभी आहे. उंच मनोऱ्यांची आणि ताठ मानेने जगणाऱ्यांची, संस्कृती आणि शिक्षणाची, औद्योगिक क्रांतीची आणि विज्ञानाची, आधुनिकतेची आणि प्रगतीशील. इथल्या भूमीला संतांचा वास आहे, इथल्या शौर्याला शिवरायांची साथ आहे. असे भ्याड हल्ले आमच्या मुंबईने क्षणार्धात परतून लावले आहेत. आमच्या जीवाच्या मुंबईत जीवाचे रान करून पेटून उठणारी माणसं आहेत. असंख्य क्रांतीवीर आहेत. तुमच्या क्रूर कर्माला गाडण्यासाठी ते पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत. तुमच्या क्रूर कर्माला गाडण्यासाठी ते पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत. धन्यवाद.